नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे हेल्दी पौष्टिक असं मोड आलेल्या हिरव्या मुगाचं सूप। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी मूग मी भिजत घातले होते 7-8 तास। त्याच्यानंतर ते काढून ठेवले पाण्यातून आणि आता त्याला अशी सुंदर अशी मोड आलेली आहे। त्याच्यानंतर तूप, लसणाच्या 15 पाकळ्या, मीठ, मिरेपूड आणि पाणी, हे एवढं सगळं साहित्य लागणार आहे। चला तर मग आता कृतीला सुरुवात करू। यात आपण आता हे जे मूग आहे ते शिजवण्यासाठी पाणी घालूया। या पाण्यात हे सगळे मूग आपण शिजवून घेऊया। हे मूग तुम्ही कुकर मध्ये शिजवू शकता किंवा पॅन मध्ये असेही शिजवू शकता। 5 मिनिटे झालेली आहेत, आपण हे झाकण काढूया। आता गॅस कमी करते मी। हे बघा, लक्षात येईल तुमच्या की याचे असे साल सुटायला लागलेले आहेत। हे असे साल निघायला लागलेले आहेत। या क्षणी तुम्ही गॅस बंद करू शकता। आता याच्यातले अर्धे मूग हे आपल्याला काढून घ्यायचे। हे इतपत शिजले की आपल्याला व्यवस्थित खाताना व्यवस्थित लागतील इतपत शिजलेले आहेत ते। यातले अर्धे मूग काढले आणि अर्धे मूग मी हे असेच अख्खेच ठेवणार आहे। याला थोडंसं थंड करून घेते आणि मग ह्याला मी मिक्सरमधून काढून घेते। आता मी 1 चमचा शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे, ते मी कढईत टाकलेलं आहे आणि ज्या 15 लसणाच्या पाकळ्या होत्या त्या आपण मी याच्यात परतून घेते। लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण तुम्हाला कसा टाकायचा, तुम्ही ठेचून टाकू शकता, चिरून टाकू शकता किंवा आपण हे जे मूग मिक्सरमधून बारीक केलेले आहेत ना त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता। आता थोडासा दिसत असेल तुम्हाला लसूण लालसर झालेला आहे। कोणाला चावून आवडतं खायला, कोणाला आवडत नाही, त्याप्रमाणे प्रत्येकाने हे करायचंय। माझ्याकडे चावून खायला आवडतं लसूण म्हणून मी तुकडे करून टाकले। आता हे जे आपण मूग काढले होते ते मिक्सरमधून बारीक करून घेतले। आता हे आपण छान 1 मिनिट तरी परतून घेऊया, म्हणजे मग या लसणाचा स्वाद या आपण वाटलेल्या मूग जे टाकले त्यात मिक्स होऊन जातो। अतिशय पौष्टिक असं हे सूप आहे। आपल्याला माहिती आहे सगळं मोड आलेलं धान्य म्हटलं की त्याचे खूप फायदे आणि मूग तर खूपच पौष्टिक असतात। या मुगामध्ये डायबिटीज कंट्रोल करण्याचा गुण आहे, हार्टसाठी खूप चांगलं आहे, व्हिटॅमिन के आहे, व्हिटॅमिन सी आहे, वेट लॉससाठी खूप छान आहे। असे इतके अनेक फायदे आहेत आणि आजकाल सगळ्यांना सगळे फायदे माहिती असतात, फक्त ती करण्याची पद्धत बरेचदा माहिती नसते, एवढंच फक्त असतं। आता हे जे आपलं सूप आहे यात आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे। हे पहा, जवळजवळ मी आता पाऊण लिटर पाणी तरी यात घातलेलं आहे आणि उकळी आल्यावर जसं ते घट्ट होईल त्याप्रमाणे मग कमी जास्त आपल्याला जसं हवं त्याप्रमाणे करायचं। घट्ट सूप हवं, पातळ हवं त्याप्रमाणे। आता यामध्ये आपण मीठ घालूया। मीठ स्वादानुसार, साधं मीठ, सेंधव मीठ कोणतंही घालू शकता। हे पहा, आपण जे काही मूग काढून ठेवलेले होते ना ते हे आहेत
आता हे अख्खे मूग मी याच्यात घालणार आहे। हे असे मी मूग टाकून दिलेले आहेत। या सूपला तुम्हाला कॉर्नफ्लोअर वगैरे लावायची काहीही गरज पडत नाही, एकदम पौष्टिक असं। कारण या मूग जे आपण वाटून टाकलेले आहेत ना, त्याचाच घट्टपणा सफिशियंट असतो। आता यात आपण मिरेपूड घालूया। खूप छान उकळी आलेली आहे। आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे मिरेपूड टाकायची। आता याला तुम्ही या स्टेजला तुम्ही चव घेऊन बघू शकता, मीठ आणि मिरेपूडचं प्रमाण। आणि आपलं सूप तयार आहे। संध्याकाळच्या वेळी घ्यायला, वेट लॉसवाल्यांना लवकर जेवायचं असतं किंवा पोटभरीचं काय पाहिजे असेल त्यावेळेला हे सूप उत्तम आहे। हे पहा, असं सुंदर आपलं सूप तयार झालेलं आहे। एक 5 लोकांचं सूप माझं तयार झालेलं आहे। चला तर मी आता सर्व्हिंग बाउलमध्ये तुम्हाला काढून दाखवते। हे पहा, आपलं मोड आलेल्या मुगाचं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे। झटपट होणारा सूप तुम्ही करून बघा। तुमचं कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी सांगा। मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते। हे माझं जे सूप आहे हे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा। माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।